नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. बघा, थंबनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये नक्की आपला विषय कोणता आहे. बघा, राम जर परिपूर्ण असतील तर विष्णूंना पुन्हा कृष्ण रूपात अवतार का घ्यावा लागला, हा प्रश्न तर नक्कीच सगळ्यांना पडत असणार. पण याचं उत्तर असं आहे जे की आपण आज जाणून घेणार आहोत. हिंदू तत्वज्ञानात परिपूर्णता म्हणजे एकच रूप जे प्रत्येक युगाची समस्या सोडवेलच असे नाही. परिपूर्णता म्हणजे त्या त्या काळाच्या नैतिक परिस्थितीला साजेसा योग्य अवतार. राम हे मर्यादेतले आदर्श आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. असा मनुष्य जो स्वतःला त्रास झाला तरी धर्माच्या चौकटी कधीही मोडत नाही. तर कृष्ण हे असे अवतार आहेत जेव्हा मर्यादाच प्रश्नात येतात, धर्माचा अर्थ वाकवला जातो आणि नियमांचा गैरवापर केला जातो, तेव्हा योग्य दिशा दाखवतात. म्हणजे रामांना जर अपग्रेड करायची गरज होती वेगळ्या प्रकारच्या अराजकाला सामोरे जाण्याची. भगवद्गीतेत भगवान स्वतः सांगतात की जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी युगायुगात अवतार घेतो. याचा अर्थच असा की समस्या बदलते म्हणून उपायही बदलतो. आजार वेगळा असेल तर औषधही वेगळं असायला हवं. राम असतात ते मर्यादांचा आदर्श. रामाचा धर्म म्हणजे कर्तव्य, संयम, शब्दपालन आणि त्याग. ते दाखवतात की योग्य ते करणे जरी ते वैयक्तिक वेदनादायक असते तरीही कसे शक्य आहे. समाजाला स्पष्ट आदर्शाची गरज असते. राजा कसा असावा, पुत्र कसा असावा, पती कसा असावा, कारण सभ्यता विश्वासावर उभी असते. नात्यांवर विश्वास, नियमांवर विश्वास आणि न्यायावर विश्वास. म्हणजे रामाचे जीवन म्हणजे एक सुव्यवस्थित समाजाचा नैतिक नकाशा. पण कृष्णाचं जर बघायला गेलं तर जिवंत बुद्धिमत्ता म्हणून धर्म असं सांगितलं जातं. महाभारताच्या काळात परिस्थिती बदललेली आहे. तेथे युद्ध फक्त चांगले आणि वाईट यामध्ये नव्हते, तर तेथे धर्माचाच वाद आहे. धर्माचा अर्थ लावला जातो, वाकवला जातो आणि सत्ताधारी लोक त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात. मग अशा वेळी फक्त नियम पाळणे धोकादायक ठरू शकते. आणि म्हणून कृष्ण येतात मार्गदर्शक म्हणून, रणनीतिकार म्हणून आणि अंतर्मनाला स्थिर करणारा शिक्षक म्हणून. गीतेचा संदेश फक्त चांगले करा एवढेच नाही, तर तो सांगतो स्वतःला ओळखा, आसक्ती सोडा, भीतीवर मात करा आणि बुद्धीने कर्तव्य करा. बघा, युग बदलतं, माणसाची मानसिकता ही बदलते. हिंदू धर्मामध्ये युगाची संकल्पना आहे. ती शब्दशः घ्या किंवा प्रतिकात्मक घ्या, एक गोष्ट स्पष्ट आहे की मानवी स्वभाव जो असतो तो काळानुसार बदलतो. मग राम अशा युगात येतात की जेथे आदर्श राजा आणि वैयक्तिक सद्गुणांनी व्यवस्था पुन्हा उभी राहू शकते. आणि कृष्ण अशा युगात येतात की जिथे गोंधळ, संस्था, नाती आणि धर्माच्या भाषेतच शिरलेला असतो. म्हणून अवताराचे काम बदलते. राम धर्म दाखवतात आणि कृष्ण धर्म समजावतात. राम आदर्श दाखवतात आणि कृष्ण शिकवतात. रामाचे शिक्षण उदाहरणातून आहे आणि कृष्णाचे शिक्षण संवादातून आहे. विशेषतः अर्जुनाशी झालेल्या गीतेच्या संवादातून. जेव्हा समस्या, अज्ञान आणि संभ्रम असते तेव्हा लोकांना फक्त प्रेरणा नाही तर विचार करण्याची चौकट हवी असते. कृष्ण कर्तव्य, इच्छा, भीती, अहंकार आणि समर्पण याचा अर्थ उलगडून सांगतात. अनेक वैष्णव परंपरांमध्ये रामांना आदर्श राजा आणि आदर्श मानव मानले जाते, तर कृष्णांना ईश्वराचे अधिक पूर्ण आणि अधिक जवळचे, अधिक भावनिक रूप मानले जाते. हे रामांचे अवमूल्यन नाही आहे, तर तो फक्त एक वेगळा दृष्टिकोन आहे. राम ही धर्माची उंच मर्यादा आहे आणि कृष्ण ईश्वराशी, हृदयाशी जवळी. धर्म जर फक्त नियमांचा झाला तर तो कठोर आणि निर्जीव होतो, आणि धर्म जर फक्त लवचिकतेचा झाला तर तो स्वार्थी आणि घसरता होतो. राम रचना जपतात आणि कृष्ण अर्थ जपतात. एक मर्यादा राखतो आणि दुसरा मर्यादांचा हेतू आपल्याला समजावून सांगतो. शेवटी दोघेही माणसाला त्याच्या परिस्थितीतच भेटतात. राम दाखवतात की स्वच्छ जीवन आणि योग्य नेतृत्व कसे असते, आणि कृष्ण दाखवतात की जीवन जर आपलं गोंधळलेलं असताना योग्य निर्णय कसा घ्यायचा. म्हणूनच गीतेचे वचन असे आहे की मी एकदाच येत नाही, मी युगायुगात येतो. कारण मानवी संभ्रम नवनव्या रूपात पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो.
तर अशा पद्धतीने आपण आज या रहस्याचा उलगडा केला की राम अस्तित्वात असताना देखील, म्हणजे बघा, राम जर एवढे परिपूर्ण होते तर विष्णूंना कृष्णरूपात अवतार का घ्यावा लागला, या गोष्टीचं स्पष्टीकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करून घेतलेलं. तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला तर या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.